नमस्कार मित्रांनो. पाठीमागच्या बऱ्याच महिन्यापासून आय-पी-ओ संदर्भात महत्त्वाचा अपडेट येत नव्हतं आणि खूप दिवसापासून 2 आय-पी-ओची मार्केटमध्ये खूप चर्चा होती. एक होता जिओचा आय-पी-ओ आणि दुसरा होता एन-एस-सीचा आय-पी-ओ. या आय-पी-ओच्या संदर्भात खूप मोठा अपडेट येतंय आणि हे आय-पी-ओ लवकरच मित्रांनो सेबीकडं जाणार आहेत आणि हे लवकरच आय-पी-ओ तुमच्या समोर देखील येणार आहेत. मित्रांनो, या आय-पी-ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इन्व्हेस्टरला खूप मोठी संधी चालून आली. या आय-पी-ओच्या संदर्भाचं महत्त्वाचं अपडेट मी तुमच्यासोबत सादर करतोय. मित्रांनो, तुम्हाला जर ह्या दोन्ही आय-पी-ओला अप्लाय करायचं असेल, तर आपल्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे. ज्या माध्यमातून जर तुम्ही या आय-पी-ओला अप्लाय केलं, तर डेफिनेटली खूप चान्स वाढणार आहे तुम्हाला आय-पी-ओ मिळण्याचे आणि त्याचबरोबर लिस्टिंगच्या दिवशी कमीत कमी 50% पेक्षा जास्तीचा लिस्टिंग गेन देखील या दोन्ही आय-पी-ओमध्ये मिळू शकतो. त्यामुळं मल्टिपल डीमॅट अकाउंटवरून या आय-पी-ओला कसं अप्लाय करायचं, याचा देखील तुम्हाला आता विचार करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो, आय-पी-ओला अप्लाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागतं डीमॅट अकाउंट आणि हे जर डीमॅट अकाउंट तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला जर डीमॅट अकाउंट या आय-पी-ओसाठी ओपन करायचं असेल, तर YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsAppचा नंबर आहे. त्याच्यावर आजच कॉल करा. तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. मित्रांनो बघा, रिलायन्स जिओ आणि एन-एस-सी या दोन्ही मोठ्या कंपन्यांचे आय-पी-ओ या आठवड्यामध्ये सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल होण्याची शक्यता आहे आणि दोन्ही आय-पी-ओ मिळून जवळपास 50,000 कोटीचा निधी उभारण्याचा प्लॅन करत आहेत. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रिलायन्स जिओच्या आय-पी-ओ संदर्भात महत्त्वाचा अपडेट सांगतो. रिलायन्स जिओचा आय-पी-ओ सुमारे $4 अब्ज म्हणजेच 33,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा असू शकतो. हा मित्रांनो आय-पी-ओ भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा आय-पी-ओ ठरू शकतो. आत्तापर्यंत भारतातला सर्वात मोठा आय-पी-ओ आला होता Hyundai मोटार इंडियाचा, ज्यांनी जवळपास $3.3 अब्ज उभा केले होते. जिओ आय-पी-ओ रिलायन्स इंडस्ट्रीच्या एजीएमच्या अगोदर सेबीकडे दाखल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर जिओच्या या आय-पी-ओचं काय महत्व आहे? तर मित्रांनो, ही भारतातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. जर जिओ लिस्ट झाली, तर गुंतवणूकदारांना रिलायन्सच्या टेलिकॉम बिझनेसमध्ये आता थेट गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे आणि हा आय-पी-ओ भारतीय शेअर बाजारासाठी खूप मोठा इव्हेंट ठरू शकतो. रिलायन्ससाठी सर्वात मोठं आव्हान काय आहे सध्या? रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये पाठीमागच्या काही काळात जवळपास 15% ची घसरण झाली आहे. कंपनीचा मार्च तिमाहीतला नेट प्रॉफिट अॅन्युअली 13% ने घटला आहे. गल्फ क्षेत्रातील तणावामुळे रिलायन्सच्या रिफायनरी बिझनेसवर देखील दबाव आहे. त्याचबरोबर एन-एस-सीच्या आय-पी-ओचा जर विचार केला, तर एन-एस-सी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज देखील आय-पी-ओसाठी ड्राफ्ट पेपर या आठवड्यातच दाखल करू शकतं. एन-एस-सीचा आय-पी-ओ अंदाजे 2 ते $2.5 अब्ज असू शकतो. म्हणजेच जवळपास भारतीय रुपयांमध्ये 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा हा आय-पी-ओ असेल. मित्रांनो, हा आय-पी-ओ पूर्ण ऑफर फॉर सेल स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. ओ-एफ-एस म्हणजे काय माहिती आहे का? एक्झिस्टिंग शेअर होल्डर आपला हिस्सा विकतात. पैसा त्यांना मिळतो. म्हणजेच एन-एस-सी आय-पी-ओ मधून एन-एस-सी कंपनीला ग्रोथ कॅपिटल मिळणार नाही. एक्झिस्टिंग शेअर होल्डर ते एक्झिट करत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एन-एस-सीचं जर व्हॅल्युएशन बघितलं, सध्या अनलिस्टेड मार्केटमध्ये या शेअरची प्राइस 1,950 ते 2,050 च्या आसपास ट्रेड करते. यानुसार एन-एस-सीचं व्हॅल्युएशन होतं जवळपास 5,00,000 कोटीचं आणि हे व्हॅल्युएशन एन-एस-सीला भारतातील सर्वात इम्पोर्टंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पैकी एक बनवतं. एन-एस-सीचं बिझनेस मॉडेल जर बघितलं, तर एन-एस-सी हा कॅपिटल लाईट आणि नियर मोनोपॉली बिझनेस मानला जातो. भारतातील इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये एन-एस-सीचं खूप मोठा डॉमिनन्स आहे. त्यामुळे एन-एस-सीच्या आय-पी-ओकडे इन्स्टिट्यूशनल आणि रिटेल या दोन्ही प्रकारचे गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. आता एन-एस-सीचं व्हॅल्युएशन स्वस्त आहे का महाग आहे? एन-एस-सीच्या आय-पी-ओला अप्लाय करायचं म्हटल्यावर हे माहीत असणं गरजेचंच आहे. अनलिस्टेड मार्केटमध्ये एन-एस-सी सुमारे 45x एफ-आय अर्निंगवर ट्रेड होतोय. हे व्हॅल्युएशन खूप महाग मानलं जातंय. पण तुलना जर केली बी-एस-ई सोबत, तर बी-एस-ई सुमारे 70x आणि एम-सेक्स सुमारे 80x अर्निंगवर ट्रेड होतोय. म्हणजे तुलनेत एन-एस-सी थोडा जरी स्वस्त दिसला, तरी व्हॅल्युएशन हाय आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता एन-एस-सी साठी सर्वात मोठा अडथळा कुठला आहे माहिती आहे का? एन-एस-सीच्या आय-पी-ओला अनेक वर्ष रेग्युलेटरी इश्यू आणि लीगल डिस्प्यूटमुळे ऑलरेडी उशीर झालाय. को-लोकेशन डिस्प्यूट हा सर्वात मोठा त्यांचा प्रॉब्लेम होता. तो आता ऑलरेडी सेटल झालाय. त्यामुळे आय-पी-ओचा मार्ग आता आपल्याला मोकळा होताना दिसून येतोय. पण एन-एस-सी मध्ये रिस्क काय? एन-एस-सीची जी मेन कमाई आहे ना, ते डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग व्हॉल्यूमवर आहे आणि सेबीनं एफ-एन-ओ सेगमेंटमध्ये जे रेग्युलेटरी चेंजेस केलेत, यामुळे डेरिव्हेटिव्हचा व्हॉल्यूम देखील खूप कमी होऊ शकतो आणि एन-एस-सीच्या फ्युचर अर्निंगवर दबाव देखील येऊ शकतो. पाठीमागच्या काही दिवसामध्ये एन-एस-सीच्या शेअर होल्डरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली. मार्च 2025 मध्ये एन-एस-सीचे शेअर होल्डर 39,201 होते. जून मध्ये त्यांची संख्या वाढून किती झाली माहिती आहे का?
1,59,000 आणि डिसेंबरमध्ये हाच आकडा 1,86,000 पर्यंत जाऊन पोहोचला. ही वाढ जी आहे ना, ही मेनली अनलिस्टेड मार्केटमधल्या ॲक्टिव्हिटीमुळे झाली आहे. त्याचबरोबर आय-पी-ओ मार्केटचं सध्याचं जर वातावरण बघितलं तर एन-एस-सी आणि जिओचा जो आय-पी-ओ येतोय येणाऱ्या काळात, यासाठी मार्केट सेंटिमेंट ऑलरेडी वीक आहे. ब्रॉडर इक्विटी मार्केट सध्या डाउन ट्रेंडमध्ये आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. यूएस, इस्रायल, इराणचा जो तणाव आहे, या संदर्भात ऑलरेडी इन्व्हेस्टर थोडे अलर्ट आहेत. 2026 पर्यंतचा जर विचार केला, तर आय-पी-ओच्या माध्यमातून जे फंड रेझिंग करण्यात आलं, ते 39% कमी आहे. यामुळे थोडं आपल्याला लक्ष देणं एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून गरजेचं आहे. प्रायमरी मार्केटसाठी हा खूप इम्पोर्टंट ट्रिगर असणार आहे. जर जिओ आणि एन-एस-सी दोघांनी आय-पी-ओचे पेपर जर दाखल केले, तर आपल्या प्रायमरी मार्केटसाठी ही खूप पॉझिटिव्ह न्यूज असेल. एन-एस-सीचं लिस्टिंग हे सुद्धा कॅपिटल मार्केटच्या हिस्ट्रीमधली सर्वात मोठी घटना असणार आहे. जिओचा आय-पी-ओ, एन-एस-सीचा आय-पी-ओ मिळून साधारणतः 2026चा जो मोमेंटम आहे पॉझिटिव्ह, हा काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. बघा मित्रांनो, गुंतवणूकदार म्हणून आपण गुंतवणूक करत असताना बाकीच्या गोष्टी देखील बघणं गरजेचं आहे. जसं की त्या कंपनीचं व्हॅल्युएशन काय आहे, बिझनेस ग्रोथ किती आहे, प्रॉफिटेबिलिटी कशी आहे, यामध्ये कुठले रिस्क फॅक्टर आहेत का? आय-पी-ओ प्राइसिंग नीट तपासणं देखील गरजेचं असतं. जिओसाठी जर विचारात घेतलं तर टेलिकॉम ग्रोथ, आरपो, डेप्ट, 5G मॉनिटायझेशन आणि प्रॉफिटेबिलिटी बघणं गरजेचं आहे. आणि एन-एस-सीसाठी व्हॅल्युएशन, रेग्युलेटरी रिस्क, एफ-एन-ओ, व्हॉल्यूम डिपेंडन्सी आणि ओ-एफ-एस स्ट्रक्चर पाहणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे यावरून लक्षात येतं की हा आय-पी-ओ खूप महत्त्वाचा आहे आणि या आय-पी-ओला तुम्ही प्रत्येकाने अप्लाय करणं गरजेचं आहे. कारण ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी या आय-पी-ओच्या माध्यमातून आली आहे. तुम्हाला या आय-पी-ओ संदर्भात जर अप्लाय करायचं असेल आणि माझ्याकडून काय मदत लागत असेल, तर दिलेल्या नंबरला कधीही कॉल करा. तुम्हाला यासाठी पूर्ण सपोर्ट केला जाईल. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.